नवरात्रीचा आज पहिला दिवस आपल्या ग्रामीण भाषेत म्हणायचं तर पहिली माळ. त्यामुळे सकाळीच बायकोला घेऊन कोल्हापूरची अंबाबाई, मग तुळजापूरची तुळजाभवानी आणि आता सोलापूरची रूपाभवानी, जी एकूण सोलापूरची ग्रामदेवता मानली जाते. नवरात्रीच्या 9 दिवसामध्ये इथे दर्शनाला आला नाही असा माणूसच असू शकत नाही. प्रचंड श्रद्धा लोकांची आहे. आणि 7 तारखेला अमरावतीचा पालकमंत्री असल्यामुळे अमरावतीची जी अंबाभवानी अंबा माता आहे त्या दर्शनालाही मी बायको जाणार आहोत. याच्यामध्ये सोलापूरचा पालकमंत्री, अमरावतीचा पालकमंत्री ही फॉर्मॅलिटी नाही, आमची प्रचंड श्रद्धा आहे. रोज सकाळी साधना केल्याशिवाय दिवस आम्ही सुरू करत नाही. मग आमचं असं मत आहे की ज्याला ज्याची श्रद्धा आहे त्या श्रद्धेप्रमाणे त्याला त्याचे धार्मिक विधी करता येणं हेच धार्मिक स्वातंत्र्य आहे. त्यामुळे मी देवीच्या चरणी सर्व ठिकाणी प्रार्थना करत आलो आहे की समाजाचे जेवढे घटक आहेत, लहान मुली, महाविद्यालयीन मुली, महिला, शेतकरी, तरुण, वृद्ध, प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक, ज्यांच्यासाठी आता सरकारने मोठं चांगलं नवीन धोरण आणलं, या सगळ्यांना सुखात ठेव, आनंदात ठेव. प्रामुख्याने पाऊस यावेळेला चांगला झाला, पिकं चांगली आली, पण अवेळी पावसाने थोडं नुकसान झालं आहे. त्यामुळे शेतकऱ्याचं पीक वाचू दे, त्याला चांगला भाव मिळू दे. शेतकऱ्याला भाव चांगला मिळाला की त्याला काही मदत बिदत करायला लागत नाही. 2 महिन्यांनी विधानसभा निवडणुका आहेत. निवडणुका जिंकणं आवश्यक असतं. लोकशाही आहे. जो जिंकतो त्याच्या हातामध्ये तिजोरीची किल्ली येते. राज्याचा विकास करण्यासाठी, कायदे करण्यासाठी, धोरणं ठरवण्यासाठी महायुतीचं सरकार येऊ दे अशी मी प्रार्थना केली. हर्षवर्धन पाटलांनी शरद पवारांची भेट घेतलेली आहे. मी सकाळी पण दोन्ही ठिकाणी म्हटलं किंवा राजकारणामध्ये बऱ्याच वेळेला महत्त्वाकांक्षा ही जर निष्ठेच्या वर आली, महत्त्वाकांक्षा, राजकीय महत्त्वाकांक्षा ही संबंधांच्या, रिलेशनच्या, नात्यांच्या वर आली तर त्याला काही पर्याय नसतो. म्हणजे मग ते चुकीचं आहे का, मग त्यात दोष आहे का, असं मी काही म्हणत नाही. मी व्यक्तिशः काय विचार करेन, माझ्यावर काही अन्याय झाला तर माझी पार्टी नाही, माझा विचार नसतो. पार्टीने दिली आणि पार्टी एखाद्या दुसऱ्या निवडण्यासाठी अन्याय शब्द वापरून राहणार नाही, पण आपल्याला देणार पण नाही ना. पण हे तत्त्वज्ञान सगळ्यांनी जगावं असा माझा काही आग्रह नाही. त्यामुळे ज्यांना असं वाटतंय की आता भारतीय जनता पार्टीत आपल्याला तिकीट मिळू शकणार नाही, ते दुसऱ्या पक्षाचा आधार घेत आहेत. तसं त्यांनी करू नये असं आवाहन करेन. बाकी माझ्या हातात काय नाही. दादा, पण आता अशी परिस्थिती आहे की हर्षवर्धन पाटलांच्या मुलांनी देखील आता तुतारीचा स्टेटस ठेवलेला आहे आणि एकंदरीत त्यांचं ठरलं दिसतं असं दिसतंय. काय आपला सल्ला असेल? नाही, टीका करणं हा माझा स्वभावच नाही. त्यामुळे आयुष्यामध्ये एका विशिष्ट स्टेजला आपण एका पार्टीमध्ये आलो जिथे आपल्याला खूप प्रेम मिळालं, त्या पार्टीबरोबर आपण उर्वरित आयुष्य राहिलं पाहिजे असं माझं मत, असा माझा सल्ला. पण म्हणून हर्षवर्धन पाटलांचं जे चाललं आहे ते चुकीचं आहे अशी टीका मी कधीही करणार नाही, तो माझा स्वभाव नाही. आव्हान मात्र करेन किंवा एका पार्टीत सलग राहण्याचा मानसिक आनंद असतो. लोकांच्या मनातसुद्धा एक प्रतिमा निर्माण होते की हा माणूस अन्याय झाला तरीसुद्धा आपली पार्टी काय सोडत नाही. पण असं प्रत्येकाने विचार केला पाहिजे असं माझा काय आग्रह नाही. दादा, खरं तर गेल्या अनेक दिवसांमध्ये म्हणजे लोकसभेपासून आपण पाहतो की अनेक नेते जे आहेत ते शरद पवारांकडे विशेषतः आकर्षित होत आहेत. विशेषतः मोहिते पाटील असतील, समरजित घाटगे असतील. आता असं आहे की 14 ते 19 जो उठेल तो देवेंद्रजींकडे आकृष्ट होत होता. राजकारणामध्ये हा विचार पटला, हा विचार देशाचं आणि जगाचं आणि समाजाचं, महाराष्ट्राचं कल्याण करणार आहे अशा भूमिकेतून येणारे याच्यापेक्षा मला काय मिळणार आहे असं विचार करणारे जरा जास्तच असतात. पुन्हा एकदा म्हणून समरजित राजेंवर, हर्षवर्धन पाटलांवर मी काही टीका करत नाही. पण हे प्रमाण वाढत चाललं. आता हे प्रमाण वाढत चालल्यामुळे 14 ते 19 त्यांना देवेंद्रकडून मिळत होतं, देवेंद्रकडे आले. आता त्यांना आभास होतो आहे, खरं नाही आहे की पवारांबरोबर जाऊन फायदा आहे, काही खरं नाही. जेव्हा रिझल्ट लागतील, 170वालं महायुतीचं सरकार येईल तर पश्चाताप करतील. त्यावेळेला पुन्हा एकदा आमची पार्टी त्यांना घेईल की नाही पार्टीचे नेते ठरवतील. संधी साधूपणा वाढलाय राज्यामध्ये असं दिसतं. पण तो आत्ता नाही आहे, तो फार आधीपासून आहे. त्याची सुरुवात ही केव्हा तरी 78, 79, 80ला झालेली आहे. त्यामुळे काही नवीन नाही. त्याच्या आधी एवढं प्रमाण नव्हतं. 78, 1980ला सत्ता परिवर्तन करण्यासाठी, स्वतः मुख्यमंत्री होण्यासाठी त्याची सुरुवात झाली. आणि मग
कोणी सुरुवात केली, पहिली टाळी कोणी वाजवली, याच्यावर डिबेट होतात. पण एकाने केलं मग ते पुढे कंटिन्यू राहायला पाहिजे होतं का? काही आवश्यकता नव्हती. पण इन जनरल महाराष्ट्रातच नाही तर देशामध्ये अशा प्रकारच्या उड्या मारणं हे अलीकडच्या काही दिवसामध्ये खूप कॉमन झालं आहे. अराजकतेकडे महाराष्ट्र उत्तरमध्ये बंद झाला आणि आता त्या दक्षिणमध्ये बंद होते. त्या पुढे जाऊन आता अक्कलकोटमध्ये देखील कार्यकर्त्यामध्ये खतखत आहे. एसटी आम्हाला विचारत घेत नाही म्हणून नेतृत्व तिकीट देत असताना आमच्या कार्यकर्त्यांचा विचार करावा. असं आहे की कुठल्याही सामाजिक संस्थांमध्ये जिवंत माणसांच्या सामाजिक संस्थांमध्ये अगदी बँक आहे, पतसंस्था आहे, अगदी देऊळ आहे, अशा प्रकारचं मी अध्यक्ष होणार, मला केलं नाही, मी बाहेर पडलो, असं असतं. राजकारणात ते थोडं जास्त असतं. कारण राजकारणामध्ये जो येतो त्याला लवकरात लवकर सत्ता स्थान मिळवण्याची घाई झालेली असते, त्याला पेशन्स नसतो. आणि तो पेशन्स नसल्यामुळे जी निवडणूक येईल त्यात मला द्या, जी निवडणूक येईल त्याला मला द्या, जी निवडणूक येईल मला द्या, असा एक मोठा वर्ग डेव्हलप झालेला असतो. तो तिकीट डिक्लेअर झाल्यानंतर पुन्हा एकदाच ठिकाणावर येतो. त्यामुळे असे जे काही इच्छा व्यक्त करणारे आहेत ते त्या पार्टीने तिकीट घोषित केलं की सगळे कामाला लागतात. उद्धव ठाकरे असं म्हणाले की महाराष्ट्रामध्ये अराजकता पसरलेली आहे आणि अमित शहानी जे काही वक्तव्य केलं त्याचा फडशा आम्ही आता दसरा मेळाव्यामध्ये पाडणार आहे, असं उद्धव ठाकरे. अमित भाईने काय वक्तव्य केलं? त्यांनी असं वक्तव्य केलं की आम्ही 2029ला सत्तेत येऊ आणि आपल्याला स्वबळावरती 2029ला सरकार आणायचं आहे, अशा पद्धतीने. अमितभाई त्या बैठकीत काय म्हणाले, कारण बैठकीतलं शक्यतो बाहेर जाऊ द्यायचं नसतं. कारण ज्यावेळेला बैठकीतलं बाहेर जातं त्यावेळेला ते बऱ्याच वेळेला तोडमोड करून जातो. त्यामुळे ते काय म्हणाले बघायला पाहिजे. पण महाराष्ट्रामध्ये अराजक माजला आहे तर तुम्हाला जे 2.5 वर्ष मिळाले त्यातली एक मोठी यादी देतो ना. पालघरच्या साधूंना ठेचून मारल्यापासून ते सुशांत सिंग राजपूतच्या आणि दिशा सालियांच्या बलात्कार आणि सुशांत राजपूतच्या आत्महत्या की खून. मी न्यायाधीश नाही आहे, पण ज्या घटनेने संपूर्ण देश हादरला, प्रामुख्याने बिहारचा सुपुत्र असतो, बिहारमध्ये गावोगाव निदर्शनं झाली, अशी एक मोठी यादी आहे. मग ते अंबानींच्या घरासमोर जिलेटिनच्या काड्या सापडण्यापासून खूप मोठी यादी आहे. त्यामुळे दुसऱ्यावर दगड मारताना काचेच्या घरात बसणाऱ्याने आपलंही घर काचेचं घर आहे लक्षात ठेवा. भारतीय जनता पार्टी थोडीशी संस्कृती पाळून अशा प्रकारचे आरोप प्रत्यारोपाला काचकूच करते. पण आता निवडणुकीत वेळ आली आहे की सगळा हिसाब पूर्ण करणं. त्यामुळे तुम्ही एक मुद्दा मांडला तर आम्ही 4 मुद्दे मांडू. आचारसंहिता कधीपर्यंत लागेल, काय संकेत कसा? आणि अंदाजच असतात. त्या अंदाजामध्ये 26 नोव्हेंबरला नवीन विधानसभा फॉर्म झाली पाहिजे. याचा अर्थ साधारणतः 20 नोव्हेंबरपर्यंत निवडणुका निकाल पूर्ण व्हायला पाहिजे. त्याच्या आधी 35 दिवस आचारसंहिता लागते, पूर्वी 45 दिवस असते. तर ती अशी दसऱ्यानंतर लागायला पाहिजे असं माझा अंदाज आहे. तुम्ही लगेच त्यांनी भाकीत वर्तवली अशी बातमी करू नका. संजय गायकवाड जे आहेत शिंदे गटाचे आमदार आहेत ते असं म्हणतात की भाजपने 140 जागा लढवल्या तर त्यांच्या 100 येतील आणि आम्ही 80 लढवल्या तर आमच्या 60 येतील. एकंदरीत अंदाज वर्तवला. मग अजितदादांचा कुठेच काही ह्याच्यामध्ये काही सहभाग नसणार आहे का? नाही, असं आहे की बुलढाणाचे आमदार संजय गायकवाड हे खूप चांगले नेते आहेत. त्यामुळे त्यांनी काय म्हटलं याच्यावर मी टीका करू नये. पण मी जे धोरण ठरवलं माझ्या पार्टीच्या वतीमध्ये मी एकही वाक्य बोलत नाही. मी म्हणतो देवेंद्र ठरवतो. त्यामुळे त्यांच्या पार्टीमध्ये सुद्धा आता त्यांनी काही लोकांना हे म्हणायची आवश्यकता आहे की बाबा तुमचं म्हणणं बरोबरच आहे, पण ते कोणी म्हणायचं एकदा ठरवू, काय म्हणायचं एकदा ठरवू. अदरवाईज मग आज समाजामध्ये अशा वेगळ्या प्रकारच्या स्टेटमेंटमुळे थोडा राजकीय नेत्यांबद्दलचा अनरेस्ट असंतोष वाढत चालला आहे. त्यामुळे हे तर स्टेटमेंट संजय गायकवाडांचं विश्लेषण आहे, काही चुकीचं नाही, ते करू शकतात. पण कधी कधी संजय गायकवाड असतील किंवा अन्य कोणी असतील त्यांच्याकडून अशी काही स्टेटमेंट जातात की त्याचे परिणाम आहेत. आणि ते माझे हात जोडून विनंती सगळ्यांना आहे की आपापल्या पार्टीची एक स्ट्रॅटेजी ठरवा. जसं महाविकास आघाडीची झाली की सकाळी कोणी बोलायचं, संजय राऊतने बोलायचं, ते जे बोलले असतील ते दिवसभर सगळ्यांनी रिपीट करायचं, त्याला एको म्हणतात. तर अशी महायुतीची एक स्ट्रॅटेजी करा. कोणी उठायचं आणि बोलायचं आणि मग बोलताना मग 4 लोकांशी बोललेलं नसलं की मग दिवसभरामध्ये बॅकफुटला जायला लागतं. पण संजय गायकवाडांनी BJPला 100 जागा मिळतील आणि शिवसेनेला 60 मिळतील,
अजित पवारांचा उल्लेख केला नाही की त्यांनाच विचारायला पाहिजे. माझे मित्र आहेत, विचारेन असं करू नका, महायुती म्हणून आपल्याला पुढे जायचं आहे. पण त्यांच्याकडून राहून गेलं असेल तर पवार आहेतच. तर शेवटचा प्रश्न पवार म्हणजे अजितदादा पवार आहे. शेवटचा एक प्रश्न आहे की लक्ष्मण हाके असं म्हणाले आहेत की एकनाथ शिंदेच्या मंत्रिमंडळामध्ये दारूवाले गुटखावाले मंत्री आहेत ज्यांना रिझर्वेशनचं स्पेलिंग सुद्धा लिहिता येत नाही, अशांना आम्ही पाडणार आहोत. म्हणजे ते सगळ्यांनाच इशारा दिला आहे. या देशाची डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेली लोकशाहीची ब्युटी, सुंदरता अशी आहे की कोणालाही कोणावरही काही बोलण्याचा अधिकार आहे. तर त्याच्यावर आता किती वेळा काही ना काही बोलायचं. माझं म्हणणं असं आहे की गरजेल तो पडेल काय. ज्याने हे म्हणायचं त्याने जरा शांतपणे मग करायचं ना, शांतपणे करा. दादा, DPDCची शेवट बैठक झाली सोलापूरसाठी, शहरासाठी खास करून काय विशेष आहे आणि महापालिकेच्या अनागोंदी कारभारावर तुम्ही भाष्य करणार आहात की नाही? आज आता मी तिकडेच चाललो आहे. खाते प्रमुखांची बैठक आहे. खाते प्रमुख म्हणजे काय तर पाणी विषय असणारा ऑफिसर, वीज विषय असणारा, रस्ते विषय असणारी बैठक आहे. त्याच्यामध्ये मी आढावा घेतो आणि मागच्या DPDCमध्ये शहर म्हणून ज्या ज्या गोष्टी मान्य केल्या होत्या त्यातल्या खूप गोष्टी पुढे गेल्या आहेत. पण मला असं आता ॲडव्हाक उभे सांगता येणार नाही. संध्याकाळी एखाद्या वेळेस मी आढावा घेतल्यानंतर सांगू शकेन. दादा, विमानतळाचं उद्घाटन झालं, मात्र सत्ताधारी पक्षातील 11पैकी एकच आमदार त्या ठिकाणी होता. बाकीच्या 10 आमदारांनी पाठ फिरवली. नाराजी दिसते का आमदारांमध्ये? ऑनलाईन कार्यक्रम होता त्यामुळे अनेकांनी आपापल्या ठिकाणी तो ऑनलाईन अटेंड केला असेल. माहीत नाही मला काय झालं ते, पण नाराजीचाच मुद्दाच नाही. एवढं चांगलं विमानतळ मिळालं, नाराजी कशाला पाहिजे. ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.